जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. मगाशी आपण या विषयावरती बोलायला सुरुवात केली होती, पण काही टेक्निकल कारणामुळे आपल्याला आपलं जे व्हिडिओ आहे तो मध्ये थांबवावा लागला. ज्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे तो विषय आहे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज नरवणे हे पुढचे 5 दिवस UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट आणि सौदी अरेबियाला भेट देत आहेत. भारत आणि सौदी अरेबियाच्या इतिहासामध्ये ही पहिली भेट आहे की ज्या वेळेला चीफ ऑफ आर्मी स्टाफ इकडे जात आहेत. याआधी अशा प्रकारच्या भेटी कधीही झालेल्या नव्हत्या. तर या भेटीचं महत्व का आहे, ते तिथे का चालले आहेत, यामधून आपल्या दोन्ही देशांचा काय फायदा होईल, या विविध विषयाचं आपण विश्लेषण करू. तर भारत आणि सौदी अरेबिया यांच्या संबंधाविषयी बोललं तर आपले आर्थिक संबंध हे पहिले बऱ्यापैकी होते. आपण त्यांच्याकडनं 18 ते 20% तेल आयात करतो, त्यामुळे ते पण संबंध त्यांच्याशी आहे. एवढंच नव्हे तर आज 70 ते 80 लाख भारतीय या दोन्ही देशांमध्ये काम करतात, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. तर हे सगळं आहेच, परंतु गेल्या काही वर्षामध्ये केवळ आर्थिक कोऑपरेशन पासून आता आपण पुढे जातो आहे स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन म्हणजे सामरिक संबंध, डिफेन्स कोऑपरेशन म्हणजे संरक्षणाचे संबंध, इंटेलिजन्स कोऑपरेशन म्हणजे गुप्तहेर माहितीचं देवाण आणि आवाण. तर हे असे जे आपल्या डिप्लोमसीचे एक दोन राष्ट्रांच्या संबंधाचे जे वेगवेगळे पैलू असतात, या सगळ्या पैलूंवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करतो आहे. ज्या वेळेला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कुठल्याही देशात व्हिजिटला जातात, अर्थातच ते डिफेन्स कोऑपरेशन विषयी बोलणारच. आज सौदी अरेबियाला कसली भीती आहे, त्यांच्या सुरक्षेला धोके कुठले आहेत? त्यांना काही पारंपरिक धोके आहेत, म्हणजे इतर राष्ट्र त्यांच्यावरती हल्ला करू शकतात, आणि दुसरे अपारंपरिक धोके जसं की दहशतवाद वगैरे. जोपर्यंत पारंपरिक धोक्यांचा संबंध आहे, सौदी अरेबियाकडे असलेले त्यांची आर्म फोर्सेस हे अत्याधुनिक आहे, परंतु त्यांच्या सैनिकांना लढण्याचा अनुभव अजिबात नाही. त्या मानाने भारतीय सैन्याचा लढण्याचा अनुभव प्रचंड आहे. यामुळे भारत हा एक भारताचं मिलिटरी सेक्टर हे असं एक एकुलतं एक सेक्टर असेल भारतामध्ये की जिथे भारताच्या बाहेरचे परदेशीय आपल्या देशामध्ये येऊन आपल्याकडे मिलिटरी ट्रेनिंग घेतात. मग ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासल्यामध्ये असो, की इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून मध्ये असो, की मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग महू मध्ये असो, की स्टाफ कॉलेज वेलिंग्टन मध्ये असो, की नॅशनल डिफेन्स कॉलेज हे असो दिल्लीला, किंवा हायर कमांड किंवा ATOC HDOC नावाचा कोर्स आहे जो वॉर कॉलेजमध्ये महूला होतो. कुठल्याही वेळी कमीत कमी 50 ते 60 देशांचे ऑफिसर्स आपल्याकडे ट्रेनिंग घेत असतात, कारण त्यांना असं वाटतं की भारताच्या ट्रेनिंगचा दर्जा अत्युच्च आहे, कारण भारताचं सैन्य कुठल्या ना कुठल्या भागामध्ये लढाईमध्ये गुंतलेलं असतं. खास तर आपला डेझर्ट वॉरफेअरचा इतिहास हा खूपच चांगला आहे. आपले रणगाडे असो, की तोफा असो, की हेलिकॉप्टर्स असो, की विमानं असो, त्यांचा या भागातला अनुभव हा खूप चांगला आहे. आणि नेमकी याचीच सौदी अरेबियाला गरज आहे, याचीच गरज आहे UAEला, कारण पारंपरिक धोके जर त्यांचं कोणाशी युद्ध झालं तर ते तिथल्या वाळवंटी प्रदेशामध्ये होणार आहे, जिथे आपला असलेला अनुभव हा प्रचंड आहे. आपल्याला कल्पना असेल की अनेक देशांचे ऑफिसर्स आज आज आर्मर्ड वॉरफेअर शिकण्याकरता आपल्याकडे अहमदनगर किंवा देवळाली अशा ठिकाणी येऊन ट्रेनिंग घेतात. आणि अनेक वेळा अशा राष्ट्रांची आणि आपल्याकडे असलेली शस्त्र ही एकसारखी असल्यामुळे त्यांना त्याचा पुष्कळ फायदा होतो. अपारंपरिक धोका जो UAE आणि सौदी अरेबियाला आहे तो म्हणजे दहशतवादाचा. आणि यामध्ये तर भारताचा अनुभव एवढा प्रचंड आहे की आपण किती चांगल्या पद्धतीने काश्मीर मधला दहशतवाद
किंवा जो नक्षलवादी किंवा माओवाद्यांचा जो दहशतवाद आहे, आपण त्याला किती चांगल्या पद्धतीने त्याला तोंड दिलेलं आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणून हे सगळे देश याविषयी आपल्याकडून काहीतरी शिकू इच्छितात. तर नरवणे यांच्या भेटीमध्ये डिफेन्स कोऑपरेशन हा एक नक्कीच महत्वाचा मुद्दा राहणार आहे. जोपर्यंत स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन म्हणजे सामरिक कोऑपरेशनचा संबंध आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. कारण सध्या सौदी अरेबिया पाकिस्तानवरती खूप रागावलेला आहे. कारण पाकिस्तान, मलेशिया आणि तुर्कस्तान यांनी एक नवीन ऍक्सिस सुरू केली आहे आणि ते सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला आव्हान देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर आणि तुर्कस्तानवर सौदी अरेबिया खूप रागावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत त्यांना खूप चांगल्या पद्धतीची मदत ही करू शकतो. एवढंच नव्हे तर आज पुष्कळसं जे डिफेन्स प्रोटेक्शन आहे सौदी अरेबियाच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या सैन्याची त्यांचे जे वैमानिक आहेत, अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानचे अधिकारी तिथे आहेत. तर होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये आपले अधिकारी सुद्धा त्यांना मदत करायला तिथे जाऊ शकतात. तर स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन हे आहे ते अर्थातच तुर्कस्तान, पाकिस्तान यांच्या विरुद्ध. याच्याशिवाय तिथे दहशतवादाचा धोका आहे, तर त्याकरता इंटेलिजन्स कोऑपरेशन म्हणजे गुप्तहेर माहितीचं देवाणघेवाण ही सुद्धा महत्वाची आहे. आपल्याला कल्पना असेल की हे कोऑपरेशन आपलं सध्या अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते अजून जास्त चांगलं होऊ शकतं. कारण अनेक भारतीय जे सौदी अरेबियामध्ये वेगवेगळ्या कामाला जातात, त्यांना पाकिस्तान आणि अल कायदा, तालिबान हे त्यांना उग्रवादी बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना दहशतवादी बनवून इतर देशामध्ये खास तर इराक, सिरिया मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला हे माहिती असेल की आजपर्यंत शेकडो असे रॅडिकलाइज्ड भारतीय जे आयसिस मध्ये दहशतवादी म्हणून गेले होते, त्यांना सौदी अरेबिया आणि UAE पकडून आपल्या ताब्यात दिलेलं आहे आणि मग आपण त्यांना आता भारतात परत आणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे अनेक भारतीय जे उग्रवादी बनून दहशतवादी बनले असते, त्यांना दहशतवादी बनून काही जगाचं नुकसान करायच्या आधीच आपण चांगल्या रस्त्यावरती आणतो आहोत. एवढंच नव्हे तर जे नेव्हल कोऑपरेशन म्हणजे नौदलाचं कोऑपरेशन आहे, ते महत्वाचं आहे. कारण जो आज जगाचं जवळजवळ 40 ते 50% जे तेल आहे, ते गल्फ ऑफ होर्मुझ म्हणजे जी समुद्रधुनी आहे, जे इराण किंवा सौदी अरेबियाचं आखात आहे, जे अरेबियन समुद्रामध्ये येऊन मिळतं, तिथून येतं आणि तिथे जर कुठला दहशतवादी हल्ला झाला तर त्यांचं खूपच नुकसान होऊ शकतं. तर याकरता इंटेलिजन्स कोऑपरेशनची, नेव्हल कोऑपरेशनची अतिशय गरज आहे. जोपर्यंत एअरफोर्सचा संबंध आहे, आपलं एअरफोर्स आता त्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग हे देऊ शकतं. एवढंच नव्हे तर आपण बातमी ऐकली असेल की भारताने आता अमेरिकेला एक ट्रेनर एअरक्राफ्ट म्हणून आपलं जे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आहे ते ऑफर केलेलं आहे. आपलं डिफेन्स प्रोडक्शनचं जे कोऑपरेशन आहे ते UAEच्या बरोबर अजून वाढण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातं की AK-47 किंवा रायफल किंवा ज्या स्टेन मशीन कार्बाईन असतात, त्याचं भारत आणि UAE मध्ये एक मोठा करार होणार आहे आणि त्याचं प्रोडक्शन आत्मनिर्भर भारतामध्येच होणार आहे. तर म्हणजे जनरल मनोज नरवणे यांची जी भेट आहे या दोन देशाला ही अतिशय महत्वाची आहे. यामुळे आपलं स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन वाढेल, संरक्षणात्मक संबंध वाढतील, गुप्तहेर माहितीचं देवाणघेवाण अजून जास्त वाढेल, ट्रेनिंग मध्ये आपण त्यांना मदत करू शकू. त्यामुळे ते आपले जास्त चांगले मित्र बनतील आणि ते पाकिस्तानच्या बाजूने बोलायच्या ऐवजी भारताच्या बाजूने डिप्लोमॅटिक लेवलला, जगाच्या लेवलला बोलतील. तर हे सगळे फायदे जनरल मनोज नरवणे यांच्या भेटीमुळे होण्याची शक्यता आहे. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. मी इथेच थांबतो. जय हिंद.